आले बीडला, त्याच्यानंतर आपण एक चकार शब्द त्यांच्याकडनं ऐकलेला नाहीये. आता बीडमध्ये प्रकरण व्हायरल व्हिडिओ होत आहेत, लोक समोर येत आहेत, आणतायत. यापूर्वी सुद्धा असे प्रकार घडत होते, मात्र समोर काय येत नव्हते. राजकीय काही नेत्यांच्या लोकांवरती दहशत होती का लोकांना? आता मी बोलते आणि हे प्रकरण कळतंय की नाही तेवढ्यात आणि एक फोन आला एका बाईचा, आणि तिच्या मागून कोणतरी बोलत होता, म्हणून मी तिला म्हटलं की तू त्यांना फोन दे. तर ते मुलाचे वडील होते, त्यांना 2 मुलं, ते जिनिंग मिलचं काहीतरी काम करायचे. त्यांनी पैसे उसने घेतले होते त्या एका माजी नगराध्यक्षाकडनं, आणि त्याच्यात कोण हेमंत पिंगळे म्हणून उबाटा गटाचे कोणतरी जिल्हा उपाध्यक्ष होते, त्यांच्याकडनं पैसे घेतले होते. तर एक मुलगा शेवटी त्यांच्या इतक्या जाचाला कंटाळला की तो निघून गेला तिथनं. त्यांच्याकडनं मी माहिती घेत होते. माझं तर डोकं तर सुन्न होत चाललंय. त्यांचा पहिला मुलगा गायब आहे आणि एका मुलाने जीव दिला. ती त्यांनी परत घटना सांगितली. मला कळत नाही की बीडमध्ये चाललंय काय, आणि सगळे आमदार खासदार सगळे 2-2 मंत्री काय करत होते तिथे. धनंजय मुंडेंच्या सगळ्या घटनांमध्ये किती कारणीभूत आहे ते तुम्हाला असं वाटतं? धनंजय मुंडेंची वचक सगळी ही जी घाण आहे ना, ही सगळी घाण करणारे हेच सगळे मंत्री संत्री आहेत, आमदार आहेत. आत्ताच्या घटकेला हे जे मी 3रं प्रकरण तुम्हाला सांगते ना, हे पण कराडचे सगळे साथीदार होते असं त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे. तर मला खरंच कळत नाही. आणि रोज याच बातम्या ऐकून ना डोकं तर बधीर झालंय, बधीर. संतोष देशमुख प्रकरणानंतर यंत्रणा असतील, पोलीस यंत्रणा असतील, गृह खातं असेल, गृह मंत्रालय असेल, गृहमंत्री असतील, काहीतरी बदल अपेक्षित होता, काहीतरी जरा अपेक्षित, सगळंच अपयशी ठरलं. बघा ना तुम्ही, 3च महिना अख्खा महाराष्ट्र हलून निघालाय आणि त्याच्यात काल रात्री असा प्रकार